नमस्कार भाविकांनो, गणपती बाप्पाची पूजा म्हटलं की आपल्याला आठवतो तो गोडसर मोदकाचा नैवेद्य, बाप्पाचा अत्यंत प्रिय पदार्थ. पण अनेकदा वेळेच्या अभावामुळे, आरोग्याच्या कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे मोदक बनवणं शक्य होत नाही. मग प्रश्न येतो, मोदक नसेल तर गणपतीला काय अर्पण करायचं? काही दिलं नाही तर बाप्पा रागावतो का? गणपती प्रसन्न होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत मोदकाऐवजी नैवेद्याला देण्यासाठी 7 पवित्र आणि प्रभावी पर्याय, जे गणपती बाप्पाला तितकेच प्रिय आहेत. नारळाचं खोबरं अधिक गूळ. गणपती बाप्पाला गूळ फार प्रिय आहे. जर मोदक नसेल तर खोबरं आणि गूळ एकत्र करून गणपतीला नैवेद्य द्या. हे दोन्ही पदार्थ शुद्ध आणि सात्विक आहेत. गूळ म्हणजे गोडता आणि सौख्य. खोबरं म्हणजे समृद्धी आणि प्रसन्नता. श्रद्धेने दिलं तर हेही मोदकाइतकंच प्रभावी ठरतं. पोह्यांमध्ये गूळ, नारळ आणि तूप घालून तयार केलेला गोड नैवेद्य. हा नैवेद्य ग्रामीण भागात विशेष मानला जातो. पोहे हे आरोग्यदायी आणि शुद्ध अन्न. गूळ आणि नारळ हे शुभ घटक. तुपामुळे सुगंध आणि सात्विकता वाढते. गणपती हा ग्रामदेवता देखील मानला जातो, म्हणून हा नैवेद्य ग्रामीण रचनेचा सुद्धा फार प्रभावी आहे. केळं सोपं, सात्विक आणि शुभ. गणपती बाप्पाला केळं अत्यंत प्रिय आहे. विशेषतः लहान मुलांच्या पूजेत केळं नैवेद्य म्हणून दिलं जातं. एका केळ्याचे 3 तुकडे करून नैवेद्य द्या आणि गौरीपुत्र गणेशाय नमः मंत्र बोला. हे नैवेद्य सर्वात सहज, शुद्ध आणि जलद आहे, पण तितकंच प्रभावी. नारळाचे लाडू. घरात जर नारळाचे किंवा गूळ नारळाचे लाडू असतील तर तेही उत्तम पर्याय आहेत. गणपतीला लाडू प्रिय आहेत. नारळ हे श्री, सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक आहे. लाडू म्हणजे संपूर्ण गोड अनुभव, जसं जीवन असावं. लाडू मोदकाचेच एका प्रकारातले पर्याय समजले जातात. पंचामृत नैवेद्याऐवजी संकल्प. कधी कधी फळ, मोदक किंवा अन्न तयार नसेल तर फक्त पंचामृत, दूध, दही, मध, साखर, तूप अर्पण करून नैवेद्य संकल्प केला तरी गणपती प्रसन्न होतो. हे बाप्पा, मी प्रेमाने हा पंचामृत नैवेद्य अर्पण करतो आणि मनपूर्वक तुझी सेवा करतो. भावना महत्त्वाची असते, पदार्थ नव्हे. रवा शिरा, सोजे हलवा. मोदक बनवणं शक्य नसेल तर घरात पटकन बनणारा रवा शिरा म्हणजे सर्वोत्तम पर्याय. शुद्ध साजूक तुपात बनवलेला शिरा. साखर, वेलदोडा, काजू. लहान मुलांसारखी बाप्पालाही गोड आवडते. गणपतीला खमंग वास, साजूक तूप आणि प्रेमाचे अन्न फार प्रिय आहे. हंगामी फळं जे आहे ते समर्पण करा. मोदक नसताना फळांचा नैवेद्य हा सुद्धा स्वीकारार्ह आहे. सफरचंद, द्राक्ष, संत्र, पेरू, मोसंबी. फळ म्हणजे निसर्गाचं वरदान. गणपती म्हणजे निसर्गाचा राजा, त्याला जे दिलं त्यातून तो प्रेम शोधतो. त्याच्या भक्तीच्या वाटेवर प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची. नैवेद्य हे निमित्त. मोदक नसेल तर काय करावं? कधीही रिकाम्या हाताने पूजा करू नका. गोड पदार्थ काहीही नसेल तरी साखर, पाणी, फळं, तूप, गूळ, पाणी अर्पण करा आणि मनापासून ओम गणपते नमः हा मंत्र जपा. श्रीमंती, सुख, समाधान आणि विघ्नहरण आपोआप होईल. गणपतीला नैवेद्य द्यायचा असतो, सात्विक भावना ठेवून हे पदार्थ टाळा. बऱ्याचदा लोक गणपतीसमोर अर्पण करतात असे पदार्थ जे खूप मसालेदार, पिझ्झा, पास्ता सारखे असतात. पण बाप्पा भावनांना ओळखतो, परंतु अन्न शुद्ध नसेल तर तो नैवेद्य स्वीकारत नाही. कधीही खालील गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करू नका. कांदा, लसूण असलेलं अन्न. सुकामेवा ज्यावर तळणी असते. बासी, फ्रीजमधील अन्न. फार गरम मसाले. बाहेरून मागवलेला फास्ट फूड. जे शुद्ध आहे, जे प्रेमाने बनवले तेच नैवेद्य होतं. गणपती पूजेत नैवेद्याआधी व नंतरचं महत्त्वाचं नियम. जर तुम्ही मोदक किंवा दुसरा नैवेद्य अर्पण करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. नैवेद्य देण्याआधी गणपतीला अर्घ्य, पाणी अर्पण करा. तुलसीचा पत्ता गणपतीला अर्पण करू नये, लक्षात ठेवा, कारण तुलसीच्या शापानुसार गणपतीला ती अर्पण नको. नैवेद्य दिल्यावर आरती जरूर करा. नैवेद्यानंतर गणपतीला चमचाभर पाणी अर्पण करा, ते प्रसाद होतो. ही सगळी पद्धत संपूर्ण शुद्ध प्रेमाने केली तर तो नैवेद्य स्वर्गीय होतो. मोदक नसेल तर मनसा मोदक द्या. ध्यान, जप आणि प्रार्थना. मनसा मोदक म्हणजे काय? जिथे पदार्थ नसेल पण मनाचं नैवेद्य असेल. आपण डोळे बंद करून कल्पना करतो की आपण गणपतीसमोर सुंदर नैवेद्य ठेवतो. हे नैवेद्य म्हणजे आपल्या अंतःकरणातलं प्रेम. ध्यानमग्न होऊन गणपती बाप्पा मोरया असा जप करत नैवेद्य द्या. तर बाप्पा त्या मनसा मोदकाला देखील पूर्णपणे स्वीकारतो. नैवेद्य अर्पण करताना म्हणायचा विशेष मंत्र. हे म्हणताना नैवेद्य द्यायचा. नैवेद्य गृहाण देव प्रसन्नो भव सिद्धीनाथ. गृहाण भक्त्या समर्पित, नैवेद्य ते मया समर्पितम. या मंत्राने नैवेद्य अधिक पवित्र होतो आणि तुमच्या भावनांना योग्य दिशा मिळते.
गणपती पूजेनंतर नैवेद्य गरिबांना द्या, श्रीमंती वाढते. गुप्त नियम. गणपतीच्या नैवेद्यातून थोडं अन्न किंवा गोड पदार्थ घेऊन गरिबांना, भुकेल्यांना किंवा गायींना द्या. ही कृती म्हणजे गणपतीचं पसंतीचं कर्म. जिथे दान आहे तिथे लक्ष्मीचं आगमन होतं. नैवेद्य हे तुमचं भाग्य वाटण्यासाठी असतो, साठवण्यासाठी नाही. गणपती म्हणतो, जे दिलं तेच वाढतं. तुमचं मन, स्वयंपाक आणि घर हेच खरे नैवेद्य. कधी कधी नैवेद्य बनवण्यासाठी वेळ, पैसा किंवा साधनं नसतात. पण गणपतीकडे यासाठी दुसरं माप आहे. जर घर स्वच्छ असेल, स्वयंपाक प्रेमाने केलेला असेल आणि मन प्रसन्न, अहंकारविरहित असेल, पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम, तर हेच नैवेद्य बाप्पाला सर्वात प्रिय असतं. नैवेद्य हे ताटात नाही तर भावनांमध्ये असतो. गणपतीला नैवेद्य द्यायची वेळ कधी योग्य? सकाळी 8 ते 12 दरम्यान, संध्याकाळी 5 ते 7.30 दरम्यान. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शनाआधी नैवेद्य दिल्यास अधिक फलदायी. नैवेद्य दिल्यावर मंत्र अधिक आरती नक्की करा, हेच नैवेद्याचं पूर्तत्व आहे. शेवटचा भावनिक आणि मनाला भिडणारा विचार. मोदक असो वा नसो, गणपतीच्या दारात गेलेलं प्रत्येक मन नैवेद्य असतं. आणि ते शुद्ध असेल तर बाप्पा कधीच नाही म्हणत नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि कमेंटमध्ये लिहा, प्रेमाने नैवेद्य अर्पण करतो. तुमच्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा, जेणेकरून कोणालाही मोदक नाही म्हणून पूजेत अडथळा येऊ नये. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.